आम्ही कुठे आलो नाही ते का. सो हाय गाईज, वेलकम बॅक माय चॅनल. खूप टायमानंतर मी तुम्हाला दिसली असेल. बघू शकता तुम्ही माझ्यासोबत कोण आली आहे. सो आता आम्ही जाणार आहे मलबार हिल. आमचं फिक्स नव्हतं, तर पाऊस येतोय, बीचवर तर जाऊ शकत नाही. सो आम्ही इथे आलो. ते यायचं होतं बट आता काय खालो फिरलो. तुम्ही पण इथे व्हिजिट करा. इथे फोन बोलते, काय बोलते मी, कॅमेरा अलाउड नाही आहे. कॅमेरा अलाउड नाही, DSLR वगैरे कॅनन वगैरे. बट तुम्ही आपले फोन घेऊन या. फोटो बिटो छान येतात तिथे. आमचे पण खूप छान आले फोटो व्हिडिओ. ए भाई, तूने भी निकाला फोटो नाही आले चांगले. बघ जरा, चांगले नाही काढले. ही पोस्ट करायचं तुम्ही चेक करा. चांगले आहे स्टार्टिंगला, चांगले आहे. माझा आयडिया आहे फॉरेन लोकांना अंडरस्कोर मृण्मयी अंडरस्कोर 29. सुन लिया. अब इसको फॉलो कर देना, इसके फोटो को लाइक मत करना. ओके. आता आमचं झालंय. आता आम्ही चाललोय इकडनं. इकडे स्लॉट 1 hourचा. आम्ही 4 to 5 मध्ये आलेलो आहे. पाऊस पण येतोय. आम्ही चाललोय आता इकडनं बाहेर आणि त्याच्यानंतर मग जाणार आम्ही बीचवर. स्टे ट्यून. तेव्हा समजत नाही अनपढ बायकांना, तर स्टे ट्यून. सो आता आम्ही बाहेर आलोय आणि जर तुम्हाला यायचं असेल का, तुम्ही लोक रेंट रोडला उतरून तुम्हाला टॅक्सी करावं लागेल. एवढं तर माहीत असेल इथे रिक्षा नाही आहे. सो या तुम्ही लोक टॅक्सीने. साऊथ बॉम्बाय. पाऊस यायला लागला इथे जोरात, तरी पण काय आता छत्री उघडते लवकर. चांगलं इथे खरंच या, खूप भारी येते. मला आवडलं. काय लवकर बाहेर दिसतो आपण. आम्ही छत्री उघडली आहे. आता आम्ही जातो आहे बाहेर. तर बघू इथे साधन काय आहे का आम्हाला. वाहन साधन गाईज, वाहन का साधन. थोडे हिंदीचे वर्ड, सॉरी मराठी की हिंदी वर्ड साधन काय माहिती वर्ड लक्षात आले. खरं तुम्ही इथे या, व्हिजिट करा. खूप मलबार हिल्स. खूप मजा. नावच नाही माहित, मी मागापासून बोलते. मलबार हिल्स फॉरेस्ट ट्रेल. 1 मिनिट दाखवते. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे जय श्रीराम गाईज, जय श्रीराम गाईज. पाऊस पडतो इथे. आता आम्ही चालू बघू. आता टॅक्सी दिसत तर नाही. नेक्स्ट टाइम पासून आम्ही आमची गाडी घेऊन. यावेळी थोडी सर्व्हिसिंगला दिलेली म्हणून थोडं फसला आमचा प्लॅन. खरंच या इथे, खूप भारी आहे. आम्ही तर दोघंच येतो, आम्हाला कोणाची गरज नाही. क्लब हिल क्लब पण माहिती नाही कोणता क्लब. नॉट क्लब टाईप गर्ल. वी आर पूजा टाईप गर्ल. सॉरी, वी आर व्हेरी सॉरी. चला जोरात पाऊस आला. मी पण होते. बाय बाय. हॅलो गाईज, इथे पाऊस खूप पडतोय. सुंदर दिसतोय पण जे काही आहे ते. हे बघा व्ह्यू बघा गाईज, किती छान दिसतोय. आय लव्ह इट. पण आमच्या त्याच्यामध्ये पाऊस थांबतच नाही. छत्री घेऊन चालवं लागतं. हां, हे टॅक्सी त्याच्यामुळे हालत झाले की टॅक्सी नाही मिळते, काहीच नाही. आम्हाला चालत जायला लागते. आणि हे असे आम्ही एका छत्रीतून शाळेतून घरी जायचो. आज आम्ही इकडे दुनिया नाही मुंबई हिंडतोय. पण आम्हाला खूप मजा येते. खूप नॉस्टॅल्जिक मध्येच मजा येते भाई. कोण नको सोबत. नॉस्टॅल्जिक फील होते आम्हाला. नॉस्टॅल्जिक. पण आता जर काही छत्री हवेने उलटी बिलटी झाली ना, तर आम्हाला किती व्हायची ना रे. अजून नॉस्टॅल्जिक फील होईल. अशी वाकडी व्हायची. तिकडे काय काय व्हायची भाई. अरे काय पण मजा यायची भाई. सो आम्ही आलो आहे बीचवर. चालत थोडा टाईम आलो, थोडा टाईम टॅक्सीने आलो. बघू शकता आम्ही फोटो काढण्याच्या नादात आम्ही ब्लॉग घ्यायला विसरलो. बघा किती भारी आहे मौसम. बघू शकता मौसम आहे मजेदार. बॉयफ्रेंड नसताना त्याच्याकडे लक्ष नका देऊ. ती अनपढसारखी राहायची वागत. बॉयफ्रेंड नसताना जो मौसम मस्ताना वाटतो ना, काय बोलू. पण सुकून मला बीचवर खूप भारी वाटतं. कलेश नथिंग एनीथिंग, सिर्फ हवा, समंदर और ये मेरी प्यारी सी दोस्त. और कुछ नहीं चाहिए. इतना ही काफ़ी है ज़िंदगी के लिए. अगर तुम लोग स्ट्रेस में हो तो तुम लोग अपने बंदे को छोड़ के बेस्ट फ्रेंड के साथ डेट पे आओ. जरूरी आहे भाई. खूप भारी वाटते खरंच. बघू शकता आम्ही आमच्या बॅगेवर पण लक्ष देतोय की आमची बॅग. एक सांगायचं तर विसरूनच गेलो आम्ही. आमचा मेन तर अरे भाई अपना वीक ऑफ सेम हुआ है. फर्स्ट टाइम आमचा वीक ऑफ सेम होता गाईज. आता भाई कामं करून मेंटल पीसचे वाट लागली. हे लोक आईस्क्रीम खात आहे. तुम्हाला एक वीक ऑफ आता असं लगेच संपला ना, उद्या परत कामाला जायचंय. काय करू मेरा तो डे है. बघा हे लोक आईस्क्रीम खाते बघा. आईस्क्रीम कोण. सो गाईज तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की आता आम्ही कोणती आईस्क्रीम खाऊ. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, कॉर्नेटो. कॉर्नेटो भाई मला आवडतं. हम खाएंगे अरुण आईस्क्रीम. अरुण आईस्क्रीम. हा याद आहे. हे बघा अजून एक महिला मंडळ इथे बसले आहे. चालू आहे. हे चोर लोक मला तर वाटतंय. हे लोक चोर लोक वाटतंय मला. आणि ही बघा हिच्यासोबत आली आहे मी. सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल.
असो कधीपासून वेलकम झालाय ब्रो. भाऊ विसरला का तू? तर लक्ष कुठे होता भाऊ? बघा लक्ष- इथे फॅमिली लोक पण येतात. लक्ष माझी फॅमिली तर. कुठे कुठे आहे आमचं? आमच्या बॅगांवर आहे आमचं लक्ष. आमच्या बाई, इथे बॅगमध्ये चोरी-बिरी होतात. पैसे इकडे चोरी होतात. पैसे माझ्या बॅगमध्ये किती रुपये? इथे हे वाळवंट आहे ना ते- वाळवंट नाहीये यार. अरे व्हॉट एव्हर वाळवंट नाहीये. ते वल्ले झाले खूप. आता आम्हाला लागली भूक. आता आम्ही आता आम्हाला काहीतरी लागले भूक. आम्ही भुकणार नाही, आम्ही खाणार आहे. खाऊ. बस ग. अरे ते आहे ना, आईने आणला केक. नाही, मी म्हणालो माणसं अशी का बघताय? आईने आणला केक. हे काय केक? केक खाऊन केक खाऊन चूप ग. बघू शकतात किती भारी आहे. पब्लिक बघतायस गाईस बघा. किती सारी पब्लिक आहे. बघू ते लोकांना शकता. संध्याकाळ झाले तरी पण समजत नाही की घरी जाऊ, बायका पोरांना टाइम देऊ. अगं ह्यांची बायका पोरं इथेच आहे, काय टाइम देतील. थँक गॉड पाऊस थांबला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमची सकाळची संध्याकाळ झाली आहे. आमचा पाऊस थांबला आहे. सकाळी नाही, दुपारी संध्याकाळ झाली. आणि हा म्हणजे 1च्या आसपास आम्ही निघालो आमचा वन डे पिकनिकसाठी. एक छोटी डेट झाली आमची, छोटी डेट. आम्ही डेटमध्ये काय केलं पाहिजे त्या ट्रेनमधून एवढं एकदम रोमॅन्टिक सफर करून गेलो. बाय पाऊस होता किती. मलाबार हिल्सला गेलो. मलाबार मग पावसात एका छत्रीत चाललो. किती रोमॅन्टिक होतं माहितीये. आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र बसून सँडविच नाही पहिले नूडल्स खाल्लेला आम्ही. मग त्याच्यानंतर हा रस्ता क्रॉस करून आपण ए थांब. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना ग्रँड म्हणजे शिरगाव चौपाटी साईडला तुम्ही विदाऊट पैसे येऊ शकतात, कळलं का? फुकट, एकदम फुकट. विदाऊट ट्रेनची तिकीट या. आमचे 500 रुपये खर्च आणि झाले, पण तुम्ही विदाऊट पैसे येऊ शकता. नाही मी तुला एक सगळे पण देते भाई. आणि हे सर्दी रोडवरून हे जवळ आहे, काय बोलतात त्याला? मलाबार. मलाबारचं जवळ आणि चौपाटी पण जवळ आहे. तर तुम्ही येऊ शकता चालत चौपाटीला. आणि इकडनं चौपाटी मरीन आणि बाबुनाथ मंदिर पण जवळ आहे. माझा फर्स्ट ब्लॉक तो बाबुनाथ मंदिरचा आणि चेकआउटच आहे. फॅमिलीसोबत गेले तुम्ही चांगलं आहे. इथे साऊथमध्ये वगैरे ठीक आहे, चांगलं होतं आपल्या की मुंबईपेक्षा आपल्या दहीसरपेक्षा. आम्ही थांबलोय. पण क्रॉस करायचं आहे. सो आता आम्ही सँडविच खाल्लोय. आता आम्ही चाललोय स्टेशनवरनं घरी. घरी जाऊन झोपून जाणार. उद्या मला जायचंय. परत डे पार्टी नाही. असं होतं. डे आलो आहे इथे. आता आम्ही आता आमच्या घरी. आपण लास्ट टाइम कधी भेटलो रे? कधी भेटलो? ते कधी भेटलं लक्षात देत नाही. आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी तर भेटत असतो. परवा रात्री तर भेटले. ती तुझ्या घरी आलेली. रात्री. मी कामावरून आली. गोरेगावची ट्रेन आली.